नाशिकच्या कळवण, देवळा, सटाणा आणि मालेगाव परिसरात डाळिंबाला प्रति किलोला 180 ते 210 रुपयांचा भाव. मात्र वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी हवालदिल. जळगावच्या अमळनेरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांची विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा. जीएस हायस्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. धाराशिवच्या परंडा शहरामधील रस्त्यांची कामं तत्काळ सुरू करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. तहसीलदार गणेश काकडेंना याबाबत निवेदन. गोंदियामध्ये लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरू. अर्जांची छाननी करून अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू. छाननीनंतर अहवाल पाठवला जाणार. भंडाऱ्याच्या सिल्लीमध्ये भव्य शंकरपटाचं आयोजन. शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. अकोल्यामध्ये आवाज करणाऱ्या बुलेट गाडींवर पोलिसांकडून कारवाई. आवाज करणाऱ्या बुलेट गाड्या पोलिसांकडून जप्त. कराडमध्ये 3 दिवसांमध्ये 4000 घरकुलांना मंजुरी. घरकुलांना मंजुरी देत 80% उद्दिष्ट पूर्ण केलं. माहिती गटविकास अधिकारी प्रताप पाटलांची माहिती. घरकुल मिळाल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त. जालन्यामध्ये शेतकऱ्यांना लुटणारी 4 जणांची टोळी पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून 9,30,000चा मुद्देमाल जप्त. मौजपुरी पोलीस ठाण्याची कारवाई. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू.